भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। क्या है ये? एक छोटा सा गांव है अड्यार कौमी तहसील के अंतर्गत कलेवाड़ा। इस गांव का एक शेतकरी है जो भोते जी, उनका लड़का है। उन्होंने अपने किसान की इसमें से बड़ी कड़ी मेहनत से कई अपने बेटे के लिए, उसका सपना पूरा करने के लिए अपनी मेहनत जान तक अपने मतलब पूरा दे लगा के, दाव पे लगा के अपने बेटे को पढ़ाया लिखाया और आज उनका बेटा PSI की परीक्षा पास हुआ है। और PSI की परीक्षा पास हुआ है, उनको बहुत खुशी है कि हमारा बेटा PSI पास हुआ है। और हमने देखा है कि उनके पिता के आंखों में से आंसू झलक रहे थे, इतनी खुशी है, वो खुशी के आंसू है। तो मैं तो चाहती हूँ कि ऐसे इन लड़के की जैसे ये भाई दादा है, ये जो इतनी कड़ी मेहनत लेकर यहाँ से साइकिल से अड्यार तक जाके, जबकि यहाँ पे इस गांव में बस नहीं आती, तो अपने साइकिल से या कुछ पैदल जाकर इन्होंने अपनी मेहनत करी और अपने घर वालों से भी काफी साल तक दूर रहकर 8 साल से इन्होंने मेहनत करी और आज उनकी मेहनत रंग लाई है। तो आज हमारे साथ कुछ और भी जुड़े हैं, उनके गांव के हैं सर। उनसे पूछते हैं कि उनका गांव का एक लड़का जो गरीब परिवार का है, वो आज एक ऐसी PSI की परीक्षा पास हुआ है, उनके गांव का नाम रोशन किया है। तो उनसे पूछते हैं कि उन्हें कैसा लग रहा है। नमस्कार काका जी, आपका परिचय? तुम्हाला कसं वाटतं हा तुमचा कुठल्या PSI? अच्छा, मग काही यांच्याकडे ग्रामपंचायत म्हणून कोणी आले नाही का, सरपंच वगैरे, की आपल्या गावातल्या मुलाने एवढं आपल्या गावाचं नाव रोशन केलं, तर त्यांच्या भेटी शकत तर आले नाही का कोणी? यांचा सत्कार वगैरे? माझं भारतीय संस्था आहे, त्यामध्ये मी 2018 मध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे UPSCचं. अमरावतीला मी प्रशिक्षण संस्था होती, त्यामध्ये 11 महिन्याचं ट्रेनिंग होतं आणि इथे मी क्लासेस केलेले होते 1 वर्ष. त्यानंतर मी सेल्स स्टडी नागपूरला गेले, काही दिवस नंतर मग आली. मला सांगा, तुम्ही आता 11वी 12वी इथून गावावरनं बाहेर कुठं शिकले? 4थीपर्यंत शिक्षण माझ्या गावामध्येच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग 5 ते 12वीपर्यंत शिक्षण अड्यारला झालेलं आहे. अड्यारला. मग इथे जसं बसची व्यवस्था नाही, तर मग इथे जे विद्यार्थी आहेत कशा प्रकारे मग इथून प्रवास करतात शाळेमध्ये जाण्याकरता? नाही, बसची वगैरे काही नाही, आम्ही तर सायकलनीच प्रिफर केलेलं आहे. अच्छा, बघा, आणि मेहनत आहे. मग नंतर त्याच्यानंतर समोरचं शिक्षण कुठं घेतलं तुम्ही? माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे अकोल्याला. अच्छा, आणि इंजिनिअरिंग सुरू असतानाच तुम्ही याच्यामध्ये प्रिपरेशन करायचं का? हो, माझ्या रूममेटचं PSI मध्ये कधी सिलेक्शन झालेलं होतं. अच्छा, मी शिकत असताना तेव्हापासून मी शेवटच्या वर्षापासून पदवीच्या तेव्हापासून मी स्पर्धा. किमान किती वर्ष मेहनत केली तुम्ही? मला आता 8 वर्ष होती. 8 वर्ष होती. इंजिनिअरिंग कंप्लीट होऊन तुम्हाला म्हणजे कोणत्या वर्षी इंजिनिअरिंग कंप्लीट? माझं काही 2016 मध्ये. आणि मग तुम्ही हे फक्त PSIचीच एक्झाम दिली की इतर कोणत्या आणखी एक्झाम दिल्या? नाही, पण हो दिल्या इतर, पण माझं फोकस मुख्यतः PSI पदासाठीच होता. अच्छा, आणि म्हणजे आरोग्य विभागाची पण दिलेली आहे वेटिंगमध्ये. पेटीमध्ये. आणि आता तुम्हाला जर PSI झालं, तुम्हाला कसं वाटते? PSI माझं म्हणजे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, जे म्हणजे ठरवलं होतं की मला PSIच बनायचं आहे. हे तुम्ही आता काबिल झाले, की तुम्ही PSIची एक्झाम पास झाले, तर याच्या मागे कोणाचा हात आहे तुमच्या ह्या सफलतेच्या मागे? सर्वश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आईवडील. अच्छा, सर्वात मोठी होती. अच्छा. काकाजी, मी तुम्हाला वाटते की माझा मुलगा गरिबीतून PSI झाला, तर माझी पहिलीपासून इच्छा होती. ज्या दिवशीपासून या पोरानं क्लास लावलं, त्या तारखेपासून बापू काही कर, माझ्या मेहनतच्या फळ या जगाला दाखव आणि PSI तू भरून दाखव आणि माझी इज्जत वाढ. आणि याच्या मागे तुम्ही किती म्हणजे खर्च म्हणजे एवढी मी मेहनत घेतली, जेव्हा तेव्हा पोराला कमी नाही पडलं पैसा. माझे मित्र पहिले तर माझे मित्र होते, त्या माझ्या मित्राने मला सांगितलं एवढी वेळी गरीब परिस्थिती भयंकर आहे. गरिबीतून आज मला असा वाटते की खूप काही भात खाल्ले गेला आणि देण म्हणजे कोणाची त्या बाबासाहेबाची. हमेशा पोराला म्हणायचा मी, बापू बाय पैसा काही लागू, गरिबीतून आपण कष्ट करू, 2 पैसे कमावू, तुझ्यासाठी मी मेहनत माझा हात घ्याने आहे.
पण तू माझ्या पुरा एरियामध्ये, पुरा एरियात नाही पण पुऱ्या महाराष्ट्रात माझं नाव कमावून दाखवून दे बाबा, बस एवढीच म्हणून इच्छा बस. तुम्हाला किती मुले आहेत तुम्हाला? मुलं आहेत मला 2. फक्त 2 मुले हो, आहेत? एक काय? आणि एक मुलगी आहे. अच्छा, काय करतात ते? मुलगी आपल्या घरी आहे, ते कास्तकारीचे काम करतात. अच्छा, आणि मोठे हे मुलगा म्हणजे आपला हात धंदा पाणी कोणताही आहे. हे छोटे मुले? बस, हो. काकू, तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्हाला कसं वाटतंय तुमचा मुलगा PSI झाला, आता एवढ्या मोठ्या पोस्टवर झाला? चांगलं वाटते. खुशी आहे ना? तुमचं मेहनतीचं फळ मिळालं तुम्हाला. तुम्ही आईवडिलांना मेहनत घेता. काकू, तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की इंजिनिअरिंग झाल्यानंतर इतके वर्ष प्रिपरेशन करत आहे? दादा, आता तुम्हाला असं काय वाटते की कुठं मिळायला पाहिजे भंडारा जिल्ह्यातून? म्हणजे कुठं तुम्हाला पोलीस स्टेशन असं तुमची इच्छा आहे? मला वाटतं की जो रिमोट एरिया आहे, हां. आदिवासी एरिया आहे, हां. त्या म्हणजे खूप आवडतं की आदिवासी एरियामध्ये असं. आणि remote आता area मध्ये. तुम्ही PSI झाले, तुम्ही जनतेसाठी काय करणार? म्हणजे जनतेची सेवा करणार, काय करणार? PSIचं कामच आहे जनतेसाठी काम करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना कायद्याबद्दल अवेअर करणं, पोलिसांचं कामच आहे. तुमच्या गावातून म्हणजे कोणाचा सपोर्ट नाही मिळालं, तुमच्या फक्त आईवडिलांचं? हो, माझे आईवडील आणि माझे मित्र. अच्छा अच्छा. तुमचं मत काय आहे याविषयी? तुम्ही पण संयम खूप महत्त्वाचा आहे. संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि संयम ठेवल्यामुळेच मी इथपर्यंत एक मार्ग ठेवलेलं असतं. बाबा, तुम्हाला यांच्याविषयी काय म्हणायचं आहे? ही मोठी जी एक्झाम क्लिअर केली, गर्वाची गोष्ट आहे. आणि एक छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये शिक्षणाचा तेवढा मोठा प्रसार नाही आहे, परंतु आजूबाजूला मोठी एका प्रकारची गाव असल्यानंतर त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी संपर्क आला आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या गावाला एक प्रकारच्या या शिक्षणाच्या गावामध्ये व्यक्तीच्या प्रमाणामध्ये त्या लोकांना एक्झॅक्ट अशा प्रकारे शिक्षण मिळाले. आता हे सुद्धा एक म्हणजे आलेले आहे. हे PSI झालेलं आहे ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थ आहे की आपल्या ग्रामीण विभागामध्ये असणारे जे लोक आहेत ते गरीब लोक असतात, त्या लोकांना कधीही म्हणजे PSI सारख्या अशा प्रकारच्या म्हणजे काही घडणाऱ्या घटना ज्या असतात, गुन्हेगारी आहे, काही लैंगिक अशा प्रकारच्या आहेत, त्या संपर्कातून त्या लोकांना काय बरोबर न्याय मिळू शकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून काय झालेलं आहे, ही एक प्रकारची अभिमानाची गोष्ट मला असल्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं त्या मुलाच्या माध्यमातून कमीत कमी तरी आपल्या समाजाला, आपल्या लोकाला योग्य त्या वेळेला न्याय मिळू शकतो अशा प्रकारचं हे आहे. आणि आमचे जे पुतणे आहेत हे सुद्धा म्हणजे काय गरीबच परिवारातील, त्याच्या वडीलसुद्धा म्हणजे कोणी होते ते सुद्धा गरीबच होते, परंतु अशा प्रकारची दिशा मिळाल्यामुळे हळूहळू काय झालेलं आहे की ते लोक आता या शिक्षणाच्या प्रवाहाच्या माध्यमातून आता थोडे जात आहे. मी सुद्धा म्हणजे काय की रिटायर झालेला म्हणजे काय शिक्षक आहे, ज्युनियर कॉलेजचा टीचर. आणि मी हे गाव सोडून म्हणजे काय शिक्षण म्हणजे आरोग्य विभागाची पण दिलेली आहे मीटिंगमध्ये. आणि आता तुम्हाला जर PSI झालं, मला कसं वाटतं? PSI माझं म्हणजे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. जे म्हणजे ठरवलं होतं की मला PSI बोलायचं आहे. तुम्ही आता काढून झालं, तुम्ही PSIचं पास झाले, तर याच्या मागे कोणाचा हात आहे तुमच्या या स्पर्धेच्या मागे? सर्वस्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आईवडील यांचे सर्वात मोठी होते. काकाजी, मी तुम्हाला मला एक मोठा आश्चर्य वाटते की माझा मुलगा जरी तिथून PSI झाला तर माझी पहिलीपासून इच्छा होती या दिवशीपासून या पुराणा क्लास लावलं, त्या तारखेपासून बाबू काही करा, माझ्या मेहनतच्या फळ या ठिकाणी करा म्हणून PSI म्हणून झालं आणि माझी याच्यामध्ये तुम्ही किती म्हणजे खर्च म्हणजे एवढी मी मेहनत घेतली, जेव्हा तेव्हा कुणाला कमी नाही पडलं. माझे मित्र पडले तर माझे मित्र होते, त्या माझ्या मित्राने मला सांगितलं वेळोवेळी गरीब परिस्थिती माहीत राहा, गरिबीतून आज मला असा वाटते की खूप गरीब हात झाले म्हणून देण म्हणजे कुणाची हमेशा पुरा मनात आली बाबू
बाय पैसा काय लागू गरिबी दूर आपण कष्ट करू 2 पैसे कमवू तुझ्यासाठी मी मेहनत माझ्या हात घालेली आहे पण तू माझ्या तुला एरियामध्ये तुला एरियात नाही पण तुझ्या महाराष्ट्रात माझ्या नाव कमवत आपण बाबा बस एवढी मुलगी बस मुलं आहे मला 2 एक आणि एक मुलगी आहे मुलगी आपल्या घरी आहे ते कास्त मुलगा म्हणजे आपला हात धरला काकू तुम्ही काय सांगू इच्छिता तुम्हाला कसं वाटतंय तुमचं माझी पहिलीपासून इच्छा होती ज्या दिवशीपासून या पुरानं क्लास लावलं त्या तारखेपासून बाबू काही करा माझ्या मेहनतच्या फळ या ठिकाणी करा म्हणून PSI म्हणून झालं आणि माझी याच्यामध्ये तुम्ही किती म्हणजे खर्च म्हणजे एवढी मी मेहनत घेतली जेव्हा तेव्हा कुणाला कमी नाही पडलं माझे मित्र पडले तर माझे मित्र होते त्या माझ्या मित्राने मला सांगितलं वेळोवेळी गरीब परिस्थिती होईल जरा गरिबीतून आज मला असं वाटते की खूप गरीब हात झाले म्हणून देण म्हणजे कुणाची अंग्रेजा पुरा म्हणा झाली बापू बाय पैसा काय लागू गरिबी दूर आपण कष्ट करू 2 पैसे कमवू तुझ्यासाठी मी मेहनत माझ्या हात घालेली आहे पण तू माझ्या तुला एरियामध्ये तुला एरियात नाही पण तुझ्या महाराष्ट्रात माझ्या नाव कमवत आपण बाबा बस एवढी मुलगी बस मुलं आहे मला 2 एक आणि एक मुलगी आहे मुलगी आपल्या घरी आहे ते कास्त मुलगा म्हणजे आपला हात धरला काकू तुम्ही काय सांगू इच्छिता तुम्हाला कसं वाटतंय तुमचं करने के लिए यहाँ से कई दूर हजारों किलोमीटर दूर पर भेज कर कि हमारा बेटा कुछ बने कई अपनी मेहनत करके आपके पीछे हजारों लाखों पैसे खर्च करते तो आप उनका सपना पूरा करने के लिए इसी भैया की तरह आगे बढ़िए और उनका अपने भी माँ बाप का नाम रोशन कीजिए कि देखो ये भी एक लड़का जो गरीब का छोटे से गांव का है ना बस की उपलब्धता है ना कुछ भी है फिर भी ये लड़का अपने मेहनत से आज एक PSI के पद हासिल की है और मैं उनसे पूछना चाहती हूँ कि उन्होंने कितने मार्क लिए हैं और कितने मार्क में से आपके कितने मार्क की परीक्षा थी हमारे 400 की रिटर्न की और 40 मार्क की इंटरव्यू थी इसमें मुझे इंटरव्यू में 22 मार्क मिले और मेंस में मतलब रिटर्न में मुझे 232 मार्क मिले यानी टोटल 254.5 मार्क मिले जो AC कैटेगरी में मैं 44 नंबर। अच्छा यहाँ पे हर कैटेगरी के थे हाँ नहीं मेरी AC कैटेगरी आज ये भैया जो है ये आज महाराष्ट्र में 44 अपने SC कैटेगरी में से 44 नंबर पे है तो देखिए इनकी मेहनत आज रंग लाई है इन्हें बहुत खुशी है और मैं अपने यूथ चैनल के टीम की तरफ से इनका धन्यवाद करती हूँ एशियन न्यूज़ चैनल से मैं अश्विनी उमेश के साथ।